पण मस्त वाटतात तुमच्या ट्रिप्स बघून ना. एवढी मजा येते की मला अशी एक संधी मिळावी अशी मला खूप वाटते की तुमच्यासोबत ट्रॅव्हल करायची. सो आणि मला असं कळालं सुद्धा आहे की तुम्ही मुंबईत सुद्धा येत आहेत आता. मी हो, खरं हो. बोलते का हे? हो, हो, हो. येस. We are now opening a Mumbai branch also. येस. Already, actually, I taken हम्म. initiative and started a journey in Andheri West. क्या बात आहे. सो Yes, हा प्रवास सुद्धा मुंबईकरांसाठी सुद्धा असणार आहे. सो पुण्यात त्यांचं ऑफिस आहे आणि त्याला आपण भेट दिली होती मागे. yes. पण तेच की आता मुंबईत सुद्धा तुम्ही येत आहेत आणि मला खूप आवडतंय की आता तुम्ही मुंबईकरांसाठी सुद्धा सुंदर सुंदर ट्रॅव्हल्स Yes. प्लॅन करणार आहात. हो, येस. म्हणून. बट तुमची आवडती कंट्री कोणती आहे सगळ्यात? मला अशी आवडलेली कंट्री तसे तर खूप देश फिरले, खूप काही काही गोष्टी इथल्या इथल्या आवडतात की इथे ते बघायला जाऊ. पण बेस्ट कंट्री व्हॉट आय फील इज व्हेरी गुड ॲज जपान. मला जपान? खूप आवडली बिकॉज त्याच्या मागे एक कारणही आहे. तो हं. पुढचा प्रश्न असेलच तुझा. हां. हां. पण मी सांगते की तिथलं डिसिप्लिन, वॉव! टाईम मॅनेजमेंट अँड रिस्पेक्ट टू द पीपल. आणि क्लीनिंग. क्लीनलीनेस तर येस. ऑलरेडी व्हायरल होतात व्हिडिओ हं. की रोडवर कचरा नाहीये. हं. म्हणजे तिथे वेगवेगळे रूल्स आहेत की हं. कचरा आहे ना, जर मी काही कचरा ठेवला ना तर मला कुठल्याही रेस्टॉरंटमध्ये रोडवर तर नाहीच आहेत डस्टबिन्स, हं. पण मी रेस्टॉरंटमध्ये पण नाही टाकू शकत. मी जिथे राहते ॲज अ टुरिस्ट वेन आय शुड, म्हणजे मी तो कचरा माझ्या हॉटेलच्या रूममध्येच टाकू शकते. ओके. अदरवाईज तो कॅरी करायचा. हं. आणि सॅग्रिगेशन वगैरे कचऱ्याचं आहेच. हं. तर हे डिसिप्लिन आणि रिस्पेक्ट टू अदर पीपल. हं. म्हणजे प्रत्येक वेळी ते बो करणं, हे म्हणजे आपण तर चहा नॉर्मली घेतो, पण तिथे टी सेरेमनी जी होते ॲक्च्युली, हो. तर तिथे एक टी सेरेमनी पण फेमस आहे. वाह! चहाला इतका मान देतात. मी पहिल्यांदा तर जेव्हा गेले होते ना, तेव्हा तर मी खूप हसले होते की हे काय आहे? आपण तर नॉर्मल आपला जाऊन एक चहा घेतो. जपानमध्ये. हां. येस. आणि जपानमध्ये मात्र त्या टीला सेरेमनी म्हणून हे करतात. वॉव! तुम्हाला रिस्पेक्ट देतात. त्या चहालाही ते हे करतात. इतकं सॉफ्टली सर्व्ह करतात आणि व्हेरी गुड. यू शुड अटेंड वन्स ॲक्च्युली. येस. नक्कीच. म्हणून जपानमध्ये ती टी सेरेमनी आणि म्हणजे बाकी ती टाईम पिरियडमध्ये असते का कधी? नाही, नाही. नथिंग. कायम असते सुरू? हो. त्यांनाही चहा तेवढाच आवडतो, पण जे आवडतं त्याला मान पण दिला पाहिजे ना. ही हं. त्यांच्या बॅकलिंगचं हे आहे म्हणून. तर त्याला सांभाळून पण ठेवलं पाहिजे. सो दॅट वे दे रिस्पेक्ट. आणि तिथे लहानपणापासूनच अजून लहानपणापासून आपण इथे सीनियर के-जी किंवा हं. टॉडलरमध्ये हं. टाकतो ना मुलांना. हां. तर तिथं फर्स्ट लेसन टाकतात ते मुलांना ते डिसिप्लिन अँड बिहेवियर. वॉव! म्हणजे ते बुकिश नॉलेजपासून सुरुवात नाही करत. दे स्टार्ट विथ द डिसिप्लिन अँड बिहेवियर.